नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरतीसाठी तसेच पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणाच्या सराव प्रश्नांचा भाग 32 पाहणार आहोत. यामध्ये आपण आज एकूण 50 प्रश्नांचा सराव करणार आहोत. या अगोदरच्या 31 भागामध्ये आपण प्रत्येकी 50 प्रश्नांचा सराव केलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही मुंबई पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि लेखीचा पेपर देणार आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहाच. त्यासोबतच जर तुम्ही पुढील पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तरी देखील तुम्ही हा व्हिडिओ पहा. तसेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील आपला हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल शेअर करा. त्यासोबतच व्हिडिओमधील माहितीच्या आधारे व्हिडिओच्या शेवटी आपण एक प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून त्याचं उत्तर सांगा. आता सुरुवात करत आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, आमचा अक्षय हुशार आहे या वाक्यातील विशेष नाम कोणते? आता मित्रांनो, विशेष नाम म्हणजे काय असतं? आता जसं की माझं नाव अभिजित आहे. अभिजित काय विशेष नाम आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला एखादं नाव दिलेलं असेल तर त्याला काय म्हणायचं? त्या वस्तूचं किंवा त्या व्यक्तीचं विशेष नाम म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? अक्षय हे काय विशेष नाम आहे. आमचा काय आहे? सर्वनाम साधित विशेषण आहे. हुशार हे देखील विशेषण आहे आणि आहे हे क्रियापद आहे. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 2. शशांक हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? मित्रांनो, शशांक म्हणजे काय? इंदू. इंदू, शशी किंवा चंद्र. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे या ठिकाणी? शशांक हा चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, पृथ्वीसाठी धरा, धरती, धरणी, सूर्यासाठी भास्कर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे या गटात बसणार नाही? आता मित्रांनो, ज्या वर्णांचा उच्चार करताना तोंडावाटे हवा बाहेर सोडली जाते आणि उच्चार करताना घर्षण होऊन तोंडामध्ये उष्णता निर्माण होते त्यांना काय म्हणायचं? उष्मे म्हणायचं. आणि असे कोणते वर्ण आहेत ज्यांना आपण उष्मे म्हणतोय? तर 3 वर्ण आहेत, श, श आणि स. हे 3 काय आहेत? उष्मे आहेत. या तिन्हीचा उच्चार करताना काय होतं? तर तोंडामध्ये उष्णता निर्माण होते, म्हणून या तिन्हींना काय म्हणायचं? उष्मे म्हणायचं. कोणते कोणते? श, स आणि श. या तिन्हींना उष्मे म्हणायचं. तर मित्रांनो, श्र काय? तर श्र हे एक जोडाक्षर आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 2, श्र हे उष्मे या गटात बसत नाही. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4. मॅनेजर आताच बाहेर गेले या वाक्यातील क्रियापदावरून कोणत्या वचनाचा बोध होतो? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, एक मॅनेजर, अनेक मॅनेजर. ठीक आहे, आणि गेले आदरार्थी आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया? या ठिकाणी आदरार्थी एक वचन किंवा आदरार्थी अनेक वचन आहे आणि पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? आदरार्थी अनेक वचन, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 5. विष्णू शास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. आता मित्रांनो, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना काय म्हटलं जातं? आधुनिक मराठी गद्याचे जनक. ठीक आहे, तर त्यांच्या मराठीमधील कार्यासाठी, कामगिरीसाठी त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे संबोधले जाते. तर पुढे पहा, पाणिनी कोण होते? पाणिनी यांनी संस्कृत व्याकरण लिहिलं होतं. त्यामुळे ज्यांनी मराठी व्याकरण लिहिलं ते दादोबा तळखरकर, दादोबा पांडुरंग तळखरकर यांना काय म्हणतो आपण? मराठी भाषेचे पाणिनी. ठीक आहे, जर प्रश्न आला की मराठी भाषेचे शिवाजी कोण? विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि मराठी भाषेचे पाणिनी कोण? तर दादोबा तळखरकर किंवा दादोबा पांडुरंग तळखरकर. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6. लहान अक्षय फुटबॉल चांगला खेळतो. प्रयोग ओळखा. आता आपण प्रयोग कसा ओळखतोय? तर सुरुवातीला वाक्यातील कर्ता कोणता आहे ते शोधतो, त्यासोबतच कर्म आणि क्रियापद कोणता आहे ते शोधतो आणि पाहतो की क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं की कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं. जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग, कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावी प्रयोग असतो. ठीक आहे, हे आपण पाहिलेलं आहे, खूप वेळा पाहिलेलं आहे, आता पाठ झाला असेल. तर या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये अक्षय हा काय? कर्ता आहे, फुटबॉल हे कर्म आहे आणि खेळतो हे क्रियापद आहे.
मग या ठिकाणी अक्षय खेळतो, जर आपण अक्षयचं लिंग बदललं आणि अश्विनी केलं, काय होणार आहे? अश्विनी खेळते. म्हणजे या ठिकाणी खेळतोचं खेळते होतंय. कधी होतंय? कर्त्याचं लिंग बदललं की. म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं रूप आहे ते कर्त्याच्या लिंगानुसार बदलत आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया? या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी फुटबॉल हे कर्म आल्यामुळे या ठिकाणी सकर्मक कर्तरी हा प्रयोग असणार आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. सकर्मक कधी असणार आहे? जेव्हा वाक्यामध्ये कर्म असेल तेव्हा सकर्मक, आणि वाक्यामध्ये कर्म नसेल तर अकर्मक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, गरिबांच्या पैशावर काही सरकारी मगरी डोळे ठेवून असतात. शब्दशक्ती ओळखा. आता मित्रांनो, शब्दांची शक्ती किती आहेत? 3 आहेत. अभिधा, लक्षण आणि व्यंजना. अभिधा कधी असणार आहे? जेव्हा एखाद्या वाक्याचा अर्थ आहे असा घेतला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? अभिधा म्हणायचं. आणि जेव्हा एखाद्या वाक्याचा अर्थ सुसंगत असा घेतला जातो तेव्हा त्या ठिकाणी लक्षणा, आणि एखाद्या वाक्याचा अर्थ व्यंगात्मकरित्या घेतला जातो तेव्हा त्या ठिकाणी व्यंजना असते. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, गरिबांच्या पैशावर काही सरकारी मगरी. सरकारी मगरी म्हणजे कोण? सरकारी सेवक. या ठिकाणी आपण काय म्हणतोय? सरकारी सेवकांना व्यंगात्मकरित्या काय म्हणतोय? सरकारी मगरी म्हणतोय. म्हणजे या ठिकाणी कोणती शब्दशक्ती असणार आहे? व्यंजना असणार आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. असं देखील विचारलं जाईल की या ठिकाणी कोणता अर्थ आहे किंवा शब्दशक्तीचा कोणता अर्थ आहे? तर कोणता आहे? या ठिकाणी व्यंगार्थ आहे. लक्षणाचा कोणता असतो? लक्ष्यार्थ. आणि अभिधाचा कोणता असतो? वाच्यार्थ. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 8, सोमवारी सकाळी शुभम कामावर टिंबटिंब झाला. आता मित्रांनो, कामावर काय होतं? हजर होतो किंवा रुजू होतो. आणि या ठिकाणी काय आलेलं आहे? रुजू आलेला आहे. आणि रुजू कसं असतं? पर्याय 3 प्रमाणे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. सोमवारी सकाळी शुभम कामावर रुजू झाला. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे, आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 9, प्रत्ययसाधित शब्द निवडा. आता मित्रांनो, प्रत्ययसाधित आणि उपसर्ग साधित अशा 2 प्रकारचे शब्द असतात. उपसर्ग साधित म्हणजे काय? तर एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला एखादा नवीन शब्द जोडला गेला असेल आणि नवीन शब्द तयार झाला असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं? तो शब्द उपसर्ग साधित किंवा उपसर्ग घटित आहे. आणि जर एखाद्या शब्दाच्या पाठीमागे प्रत्यय लागून नवीन शब्द तयार झाला असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं? प्रत्यय साधित आहे किंवा प्रत्यय घटित आहे. मग या ठिकाणी प्रत्यय साधित कोणता असणार आहे? आनंद अधिक ईत. आनंदला ईत हा प्रत्यय लागून आनंदित हा प्रत्यय साधित किंवा प्रत्यय घटित शब्द तयार झालेला आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या वर्णामध्ये ह या वर्णाची छटा नाही? आता या ठिकाणी पहा, मराठीमध्ये ह हा काय आहे? महाप्राण वर्ण आहे. आणि ज्या वर्णाचा उच्चार करताना ह चा उच्चार होतो त्याला काय म्हणायचं? त्याला देखील महाप्राण वर्ण म्हणायचं. असे कोणते कोणते आहेत? मग या ठिकाणी पहा, प्रत्येक ज्यावेळी आपण 5-5 अक्षरांचे गट करतो त्यावेळी त्या गटातील दुसरं आणि चौथं अक्षर जे आहे ते नेहमी कसं असतं? ह वर्णाची छटा असलेलं, म्हणजेच काय? महाप्राण असतं. उदाहरणार्थ ख आणि घ, त्यासोबतच छ आणि झ हे काय आहेत? तर ह वर्णाची छटा असणार आहेत. तर या ठिकाणी पहिलं आणि तिसरं याच्यामध्ये छ ची छटा असते का? नसते. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी छ दुसऱ्या क्रमांकाचा आहे, भ चौथ्या क्रमांकाचा आहे आणि झ देखील त्या कडव्यातील किंवा त्या 5 अक्षरांच्या गटातील चौथ्या क्रमांकाचा आहे. म्हणजे या ठिकाणी त कितव्या क्रमांकाचा आहे? पहिल्या क्रमांकाचा. म्हणजे या ठिकाणी पहा, छ, भ आणि झ यांचा उच्चार करताना ह चा उच्चार देखील होतोय. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? कोणत्या वर्णामध्ये ह ची छटा नाहीये? पर्याय 2 त मध्ये नाहीये. ठीक आहे.
आता प्रश्न येणार आहे की मराठी भाषेमध्ये एकूण महाप्राण वर्ण किती. जर मूळ विचारलं तर मूळ महाप्राण वर्ण एकच आहे, परंतु सर्व विचारले तर काय सांगणार आहे आपण, मराठी भाषेमध्ये एकूण 14 महाप्राण वर्ण आहेत. ठीक आहे, आणि ते कोणते कोणते आहेत तर 5-5 अक्षरांचे गट केल्यानंतर प्रत्येक गटातील दुसरं आणि चौथं अक्षर. ठीक आहे, यावरून लक्षात ठेवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11, नारळाचा ढीग तसे फळांचा काय. आता मित्रांनो, नारळाचा ढीग असतो तसा फळांचा काय असतो, घोष असतो, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. फुलांचा गुच्छ, फुलझाडांचा ताटवा, त्यासोबतच आंब्याच्या वृक्षांची किंवा झाडांची राई असते. ठीक आहे, यावर देखील पुढे प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 12, ज्याचे भाग्य नाहीसे झाले आहे असा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. आता मित्रांनो, ज्याचे भाग्य नाहीसे झाले आहे म्हणजे काय, तर त्याच्यापासून निघून गेलेलं आहे त्याला काय म्हणायचं, हतभागी म्हणायचं, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. लक्षातच ठेवा, पाठ ठेवा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, रात्री उशिरापर्यंत आम्ही गणपतीचे देखावे बघणार आहोत. या वाक्यातील आम्ही हा शब्द टिंब आहे. आता या ठिकाणी पहा, जेव्हा एखाद्या नामाची पुनरावृत्ती होणार असते तेव्हा त्या नामाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एखाद्या वाक्यामध्ये कोणता शब्द वापरतात, तर सर्वनाम वापरतात. आणि सर्वनाम कोणते कोणते आहेत, तर मी, आम्ही, ते, तो, ही सर्व काय आहेत, सर्वनाम आहेत. आणि या ठिकाणी आम्ही काय असणार आहे, मग सर्वनाम असणार आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. सर्वनाम कधी वापरतो आपण, एखाद्या वाक्यामध्ये नामाची पुनरावृत्ती होणार असेल तर ती पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी सर्वनामाचा वापर केला जातोय. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14, पात्र या शब्दाचा अर्थ काय होतो. आता मित्रांनो, पात्र म्हणजे काय, एखाद्या गोष्टीसाठी पात्र असणे म्हणजे योग्य असणे. ठीक आहे, किंवा एखादी गोष्ट ठेवण्याचं साधन म्हणजे काय, भांड, किंवा एखाद्या नाटकातील भूमिका. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पात्र म्हणजे काय, वरील सर्व. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 15, अक्षयने शुभमला पुस्तके दिली. या वाक्यातील विधेयपूरक कोणते आहे. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, वाक्यामध्ये विधेयपूरक म्हणजे काय असतं, विधेय म्हणजे क्रियापद, आणि विधेयपूरक म्हणजे काय, वाक्यामध्ये क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी जर एखाद्या शब्दाची आवश्यकता असेल तर त्याला काय म्हणायचं, विधेयपूरक म्हणायचं. आणि मित्रांनो, ते विधेयपूरक काय असतं, तर वाक्यातील कर्म असतं. मग या ठिकाणी अक्षयने शुभमला पुस्तके दिली, यामध्ये शुभमला हे काय, कर्म आहे, आणि पुस्तके देखील कर्म आहे, परंतु या ठिकाणी जे अप्रत्यक्ष कर्म आहे त्या अप्रत्यक्ष कर्माला आपण काय म्हणणार, विधेयपूरक म्हणणार. ठीक आहे, अक्षयने शुभमला काय दिली, पुस्तके दिली. क्रिया कोणावर घडली, पुस्तकांवर आणि शुभमवर. म्हणजे ही दोन्ही कर्म आहे, त्यापैकी पुस्तके प्रत्यक्ष कर्म आहे आणि शुभम अप्रत्यक्ष कर्म आहे. म्हणजे या ठिकाणी विधेयपूरक काय असणार आहे, अप्रत्यक्ष कर्म, कोणतं, शुभमला, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, सडका पिवळा पिकलेला आंबा फेकून दिला. या वाक्यातील कोणते विशेषण धातू साधित नाही. आता मित्रांनो, धातू कोणते कोणते असतात, ज्यांना कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नसतो त्यांना काय म्हणतो आपण, धातू म्हणतो. आणि ते कोणते कोणते, तर ये, जा, बस, कर, सड, पीक, हे काय धातू आहेत. मग या ठिकाणी सडला का हा प्रत्यय लागून काय झाला, सडका हा धातू साधित झाला. पिकला, लेला हा प्रत्यय लागून पिकलेला हे धातू साधित झाला. तर पिवळा काय रंग आहे, हे एक नाम आहे, म्हणजे या ठिकाणी सडका आणि पिकलेला हे काय धातू साधित विशेषण आहेत, परंतु पिवळा काय तर नाम साधित विशेषण आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे, पर्याय 3, फक्त पिवळा हे नाम साधित विशेषण आहे, तर धातू साधित विशेषण नाही. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17, स्वप्नील त्याला खूप प्रेमाने समजावून सांगतो. या वाक्यातील विशेष नाम कोणते. आता मित्रांनो, आपण पाहिलं होतं, एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला दिलेलं नाव काय असतं, विशेष नाम असतं. जसं की माझं अभिजित आणि या ठिकाणी स्वप्नील. ठीक आहे, म्हणजे पर्याय चुकून समीर आलेला आहे, या ठिकाणी स्वप्नील लक्षात ठेवा, स्वप्नील हे विशेष नाम या वाक्यामध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, कवितेच्या चरणातील विरामाला टिंब असे म्हणतात. आता मित्रांनो, कवितेच्या चरणामध्ये आपण एखाद्या विशेष ठिकाणी थांबतो किंवा विश्रांती घेतो त्याला काय म्हणायचं, तर यती म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4. ठीक आहे. एखादी कविता म्हणत असताना किंवा एखादी कविता वाचत असताना एखाद्या विशेष ठिकाणी थांबायला लागतं, त्या ठिकाणाला काय म्हणायचं, यती म्हणायचं. प्रश्न क्रमांक 19, अबब केवढा मोठा हा डोंगर. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये आश्चर्य व्यक्त केलं जाते, म्हणजे काय होते, भावना व्यक्त केली जाते. आणि ज्या वाक्यामधून भावना व्यक्त केली जाते आणि ती भावना व्यक्त करण्यासाठी उद्गार काढले जातात त्याला काय म्हणायचं, उद्गारार्थी वाक्य, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. संकेतार्थी कधी असेल, जर, तर, जेव्हा, तेव्हा.
या प्रकारची उभयान्वयी अव्यय त्या वाक्यामध्ये असतील तर त्याला काय म्हणायचं? संकेतार्थी. आज्ञार्थी कधी? जर त्या वाक्यामध्ये प्रार्थना, विनंती किंवा आज्ञा असेल तर त्या ठिकाणी आज्ञार्थी. आणि विद्यार्थी कधी? जर त्या वाक्यामध्ये एखादी गोष्ट घडावी, एखादा प्रकार घडावा, व्हावा या प्रकारची रचना असेल, म्हणजे जर वाक्याचा शेवट वाने होत असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी वाक्य असतं. ठीक आहे. त्यासोबतच सध्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज 50 ते 100 प्रश्नांची सराव क्विज टाकली जाते. म्हणजेच आपण आठवड्याचे 6 दिवस म्हणजे सोमवार ते शनिवार दर दिवशी 50 सराव प्रश्न, त्यासोबतच रविवारी 100 सराव प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज मार्फत टाकत असतो. त्याचबरोबर आपण आता काय करणार आहे की मुंबईचा पेपर होईपर्यंत प्रत्येक दिवशी 100 प्रश्नांचा सराव करणार आहोत, म्हणजे 100 प्रश्नांची क्विज देणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला मुंबईचा पेपर द्यायचा आहे किंवा पुढच्या भरतीसाठी तयारी करायची आहे तर तुम्ही काय करायचं आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि त्यावर सराव प्रश्नांची क्विज सोडवायची आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी अपूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा. आता मित्रांनो, अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय? जर एखादी क्रिया भूतकाळामध्ये सुरू आहे, ती पूर्ण झालेली नाहीये, तर त्याला काय म्हणायचं? चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ. चालू आणि अपूर्ण भूतकाळ एकसारखेच असतात किंवा एकच असतात. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, अक्षयने प्रवास केला होता म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे या ठिकाणी पूर्ण भूतकाळ. या ठिकाणी पर्याय 2 पहा, अक्षय प्रवास करत आहे. मित्रांनो, वर्तमान काळामध्ये अक्षयचा प्रवास सुरू आहे, म्हणजेच या ठिकाणी अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ. पुढे अक्षय प्रवास करत असे म्हणजे काय मित्रांनो? या ठिकाणी अक्षय भूतकाळामध्ये नियमितपणे प्रवास करत होता, म्हणजे या ठिकाणी रीती भूतकाळ. आणि या ठिकाणी पर्याय 4 पहा, अक्षय प्रवास करत होता म्हणजे अक्षयचा प्रवास सुरू होता, म्हणजे या ठिकाणी चालू भूतकाळ आहे किंवा अपूर्ण भूतकाळ आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 लक्षात ठेवा. पर्याय 4, चालू भूतकाळ आणि अपूर्ण भूतकाळ नेहमी एकसारखेच असणार आहेत किंवा कोणताही चालू काळ आणि अपूर्ण काळ एकसारखेच असतात किंवा एकच असतात. प्रश्न क्रमांक 21, प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? आता मित्रांनो, आपण आताच पाहिलं, ज्या एखाद्या शब्दाला प्रत्यय नाही त्याला काय म्हणायचं? सिद्ध शब्द. आणि आपण काय म्हणतो? धातूंना सिद्ध शब्द म्हणतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 1, धातू म्हणजेच सिद्ध शब्द किंवा प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्द. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, जंगलात लागलेल्या वणव्यात अनेक पशुपक्षी मेले, या वाक्यातील उद्देश कोणता आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, क्रिया मुळात कोणी केली किंवा कोण मेले असा प्रश्न जर आपण क्रियापदाला विचारला तर येणारं उत्तर काय असतं? उद्देश असतं. म्हणजे वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितली गेली आहे तो कोण? तो कर्ता कोण? उद्देश. मग या ठिकाणी पहा, जंगलात लागलेल्या वणव्यामध्ये अनेक पशुपक्षी मेले. कोण मेले? पशुपक्षी. म्हणजे या ठिकाणी पशुपक्षी हे या वाक्यातील उद्देश आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, जंगलात लागलेल्या वणव्यात हे काय? त्यासाठी असलेलं उद्देश विस्तार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, मेथीची भाजी निवडून झाली, या वाक्याचे चालू वर्तमान काळात रूपांतर करा. आता मित्रांनो, मेथीची भाजी निवडून झाली म्हणजे काय? पूर्ण वर्तमान काळ आहे. यात चालू वर्तमान काळ कसा होईल? क्रिया वर्तमान काळामध्ये सुरू आहे, म्हणजेच मेथीची भाजी निवडायची सुरू आहे किंवा निवडली जात आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? मेथीची भाजी निवडत आहे. पर्याय 3. या ठिकाणी पहा, मेथीची भाजी निवडली आहे, या ठिकाणी देखील पूर्ण वर्तमान काळ. या ठिकाणी मेथीची भाजी निवडत असते, या ठिकाणी निवडत असते म्हणजे रीती वर्तमान काळ आणि निवडावी लागेल म्हणजे सन्निहित भविष्यकाळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, ग ची बाधा होणे म्हणजे काय? आता मित्रांनो, ग ची बाधा होणे म्हणजे काय? ग वरून गर्व, गर्वाची बाधा होणे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1, गर्व होणे. प्रश्न क्रमांक 25, काकाने रस्त्यात गाडी लावली, या वाक्यातील तृतीय विभक्तीचे प्रत्यय लागलेल्या शब्दाची जात टिंबटिंब आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, तृतीय विभक्तीचे प्रत्यय कोणते? नेशी आणि ईशी. तर या ठिकाणी त्यापैकी कोणता प्रत्यय आलेला आहे? तर काका या नामाला ने हा प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. आणि काका हे काय? आपण पाहिलं आताच, काका हे नाम आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? काका या नामाला तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे काका या शब्दाची जात कोणती आहे? नाम आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, गावी जाण्याची वेळ आली होती पण काही तयारी झाली नव्हती, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? आता मित्रांनो, आपण काय पाहिलं होतं? जर 2 किंवा अधिक वाक्य
प्रधानत्वसूचक उभयन्वी अव्ययाने जोडले गेले असतील तर तयार होणारं वाक्य काय असतं? संयुक्त वाक्य असतं. आणि त्याचा प्रकार कोणता असतो? तर ज्या प्रकारचं उभयन्वी अव्यय त्यामध्ये वापरलं गेलंय त्यावरून त्याचा प्रकार पडतो. या ठिकाणी कोणतं उभयन्वी अव्यय आहे? पण आहे. आणि पण हे कोणत्या प्रकारचं आहे? न्यूनत्वबोधक आहे. कारण काय दाखवतंय? पण पहिली गोष्ट आहे ती दुसऱ्या गोष्टीपेक्षा न्यून आहे. ठीक आहे. असं जर रचना असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं? पण हे न्यूनत्वबोधक उभयन्वी अव्ययाचं काम करतंय. म्हणजे या ठिकाणी तयार होणारं वाक्य कोणतं आहे? न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4. जर यामध्ये परिणामबोधक उभयन्वी अव्यय आलं असतं तर परिणामबोधक संयुक्त वाक्य झालं असतं. जर कारणबोधक आलं असतं तर कारणबोधक मिश्र वाक्य झालं असतं. ठीक आहे. यासाठी आपल्याला उभयन्वी अव्ययाचे प्रधानत्वसूचक उभयन्वी अव्यय आणि गौणत्वसूचक उभयन्वी अव्यय आणि पुढे त्यांचे उपप्रकार देखील माहीत असले पाहिजेत. त्यासंबंधी आपण इतर व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे. जर कोणाला समजत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲडमिनची लिंक दिलेली आहे. त्यावरून तुम्ही ॲडमिनशी टेलिग्रामवर संपर्क साधू शकता. पुढे पहा प्रश्न क्रमांक 27. पालेभाजीची एक टिंबटिंब 20 रुपयाला आहे. आता मित्रांनो, भाजीची काय असते? किंवा मेथीची, कोथिंबिरीची, पालकची काय असते? जोडी असते. त्यामुळे आपलं उत्तर काय असलं पाहिजे या ठिकाणी? पालेभाजीची एक जोडी 20 रुपयांना आहे. पर्याय 4. गाथण काजूंची असते आपल्याला माहित आहे. चवड भाकरींची असते आणि राई आंब्याच्या वृक्षांची किंवा वृक्षांची असते. ठीक आहे. आपण म्हणतो आमराई म्हणजे काय? आंब्याच्या वृक्षांची राई. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 28. मुले लपाछपी खेळत आहेत. या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ व्यक्त करते? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, मुले लपाछपी खेळत आहेत. या ठिकाणी आहेत हे क्रियापद काय दाखवतंय? ही क्रिया आहे ती वर्तमान काळामध्ये सुरू आहे. म्हणजे या ठिकाणी काळाचा बोध होतोय, इतर कोणताही बोध होत नाही. एकतर हे विधान आहे आणि या विधानामध्ये काय होतंय? आहेत हे क्रियापद आहे ते फक्त काळाचा बोध करतंय. आणि कोणता काळ आहे? चालू वर्तमान काळ आहे. मग या ठिकाणी आपण काय म्हणूया? ज्या क्रियापदातून किंवा ज्या वाक्यातील क्रियापदातून फक्त काळाचा बोध होतो ते क्रियापद कोणत्या प्रकारचं असतं? स्वार्थी क्रियापद असतं. आणि ते वाक्य कोणत्या प्रकारचं असतं? स्वार्थी वाक्य असतं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? या क्रियापदातून स्वार्थ व्यक्त होतोय, केवळ काळाचा बोध होतोय. ठीक आहे. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 29. नदीचे मूळ आणि टिंबटिंबचे कुळ पाहू नये. आता या ठिकाणी ही म्हण पूर्ण करायची आहे. काय म्हणतो आपण? नदीचे मूळ आणि साधूचे कुळ किंवा ऋषीचे कुळ पाहू नये. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3. ऋषीचे किंवा या ठिकाणी साधूचे देखील असलं पाहिजे. ठीक आहे. किंवा असू शकते. प्रश्न क्रमांक 30. सैनिकांनो पुढे जा आणि शत्रूशी लढा. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? आता या ठिकाणी आपण पाहिलं होतं की संयुक्त वाक्य कधी, मिश्र वाक्य कधी? संयुक्त वाक्य कधी? दोन किंवा अधिक वाक्य प्रधानत्वसूचक उभयन्वी अव्ययाने जोडलेले असतात तेव्हा त्या ठिकाणी संयुक्त वाक्य. आणि गौणत्वसूचक उभयन्वी अव्ययाने जोडले असेल तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य. आणि या ठिकाणी पहा, आणि हे काय आहे? आणि हे समुच्चयबोधक उभयन्वी अव्यय आहे. आणि हा कशाचा उपप्रकार आहे? तर प्रधानत्वसूचक उभयन्वी अव्ययाचा उपप्रकार आहे. म्हणजे या ठिकाणी सैनिकांना पुढे जा आणि सैनिकांना शत्रूशी लढा हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? किंवा यामध्ये कोणत्या प्रकारचं उभयन्वी अव्यय आलेलं आहे? प्रधानत्वसूचक उभयन्वी अव्यय आलेलं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणूया? हे वाक्य कोणत्या प्रकारचं बनलेलं आहे? संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. कारण या ठिकाणी ही दोन्ही वाक्य आहेत ती प्रधानत्वसूचक उभयन्वी अव्ययाने जोडले गेलेले आहेत. आणि आपण पाहिलं होतं की प्रधानत्वसूचक उभयन्वी अव्ययाने जोडले गेलेले वाक्य संयुक्त वाक्य तयार करतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31. गणेशोत्सव जवळ आला आहे. या वाक्यातील जवळ हा शब्द टिंबटिंब आहे. आता या ठिकाणी पहा, जवळ जर नामाला जोडून आला तर त्याला काय म्हणणार आपण? जवळ हा काय? अविकारी शब्द आहे. अविकारी शब्द आहे जो जर नामाला जोडून आला तर त्याला आपण काय म्हणणार? त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणणार. कारण आपण पाहिलं होतं की नामाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय. आणि जर तो स्वतंत्रपणे आला तर तो काय दाखवतोय? एखादी क्रिया कुठे घडली हे दाखवतोय. म्हणजे तो काय होतोय? स्थलदर्शक क्रियाविशेषण बनतोय. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया? जवळ हा शब्द काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 3. कारण या ठिकाणी जर तो स्वतंत्र आला तर काय करतोय? क्रियाविशेषणाचं काम करतोय. आणि जर नामाला जोडून आला तर शब्दयोगी अव्ययाचं काम करतोय. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 32. तो आता टिंबटिंब विषय झाला आहे. या वाक्यामध्ये गंमत या शब्दाचे सामान्य रूप वापरून कोणता शब्द तयार होईल? आता या ठिकाणी पहा, गंमत सामान्य रूप काय होतंय? गमती. या ठिकाणी गंमत वरील ग वरील अनुस्वार निघून जातोय आणि काय बनतोय? गमती बनतो. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया? तो आता गमतीचा विषय झाला आहे. म्हणजे पर्याय 4. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 33, बोलाची चकडी या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? आपण मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये देखील प्रश्न हा पाहिला आहे बहुतेक. याचा अर्थ आहे की आपण एखाद्याला फक्त वचन देणं, ती गोष्ट न करणं, म्हणजे काय, केवळ शाब्दिक वचने. पर्याय 4, फक्त कल्पना करत बसणे असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, मुला फुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे? आता या ठिकाणी लक्षात ठेवा, मुला फुलांचे कवी अशी ओळख आहे किंवा असं टोपण नाव आहे ते ना वा टिळक, म्हणजे काय, नारायण वामन टिळक म्हणजेच रेवरंड टिळक यांचं आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. काही ठिकाणी विचारलं जाईल की रेवरंड हे टोपण नाव कोणाचं, तर ते कोणाचं, वाना टिळक यांचंच. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचनी रूप होताना बदलत नाही? ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, लिंबू लिंबे, घर घरे, वडा वडे, परंतु देव एक देव, हजार देव, 33 कोटी देव. या ठिकाणी देव या शब्दाचं रूप बदलत आहे का? नाही बदलत आहे, म्हणजे पर्याय 3, देव या शब्दाचे रूप अनेकवचनामध्ये बदलत नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, काकी कामात हुशार आहे यातील विशेषण कोणते आहे? आता या ठिकाणी पहा, विशेषण काय असतं, एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? विशेषण म्हणतो. विशेषणाची व्याख्या काय? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. मग या ठिकाणी काकी या नामाबद्दल, काकी काय, हुशार आहे, हुशार हे काय आलेलं आहे, विशेषण आलेलं आहे. ठीक आहे, कारण हुशार हा शब्द काकी या नामाबद्दल अधिक माहिती सांगतोय, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 1, हुशार. ठीक आहे, काकी हे काय, नाम आहे. प्रश्न क्रमांक 37, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता कोणते विरामचिन्ह वापरावे? आता मित्रांनो आपण काय करतो, अक्षय म्हणाला स्वल्पविराम आणि अवतरण चिन्हामध्ये, एकेरी किंवा दुहेरी अवतरण चिन्हामध्ये त्याचं पूर्ण वाक्य लिहितो. हे आपण पाहिलेलं आहे किंवा या प्रकारे आपण लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे, मग एखाद्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी आपण काय करतो, अवतरण चिन्हाचा वापर करतो. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 38, ढग कापसासारखे पिंजलेले दिसत होते, अलंकार ओळखा. आता या ठिकाणी पहा, ढग उपमेय, कापूस उपमान, आणि यांच्यामधील समानता दाखवण्यासाठी सारखे हा शब्द आलेला आहे. आणि आपण काय पाहिलेलं आहे, जर उपमेय हे उपमानासारखे आहे किंवा उपमेय आणि उपमानातील समानता दाखवण्यासाठी सारखा, सम, परी, परीस यासारखे शब्द आले असतील तर त्या ठिकाणी काय म्हणायचं, त्या ठिकाणी उपमा हा अलंकार आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया, सारखे हा शब्द आल्यामुळे या ठिकाणी उपमा अलंकार होतोय. ठीक आहे, पर्याय 2. आणि जर या ठिकाणी जर उपमेय आणि उपमान यांच्यातील समानता किंवा उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी जणू, गमे, वाटे, भासे यासारखे शब्द आले तर त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणणार, उत्प्रेक्ष अलंकार म्हणणार. ठीक आहे. रूपक कधी, जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता आहे हे दाखवलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी रूपक अलंकार. आणि अनुप्रास कधी, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये काही अक्षरांची पुनरावृत्ती होऊन चमत्कृती साधलेली असते तेव्हा त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार असतो. याचे उदाहरण देखील आपण पाहिलेले आहेत, इतर व्हिडिओ पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. आता या ठिकाणी पहा, भाववाचक नाम म्हणजे काय असतं, तर जे नाम विशेषणापासून बनलेलं आहे त्यासोबतच त्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं, भाववाचक नाम म्हणायचं. मग या ठिकाणी चांगला विशेषण, त्यासोबतच चांगभलं हे काय उद्गारार्थी वाक्य आहे किंवा उद्गारार्थी आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे. त्यासोबतच चांगुलपणा, आपण या ठिकाणी चांगला या विशेषणापासून चांगुलपणा हे नाम बनतंय आणि चांगुलपणाला आपण स्पर्श करू शकतोय का, एखाद्याच्या चांगुलपणाला आपण स्पर्श करू शकत नाहीये, म्हणजे या ठिकाणी हे काय भाववाचक नाम आहे. म्हणजे पर्याय 2, चांगुलपणा हे भाववाचक नाम आहे. काय लक्षात ठेवायचं, भाववाचक नाम म्हणजे काय, तर जे नाम विशेषणापासून बनलेलं असतं आणि त्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं, भाववाचक नाम म्हणायचं. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 40, मी आणि अक्षय दररोज पहाटे चालायला जाणार आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 40, मी आणि अक्षय दररोज पहाटे चालायला जाणार आहोत. वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये दररोज हे क्रियाविशेषण अव्यय आलेलं आहे. आणि मित्रांनो हे काय दाखवतंय, तर एक काळ दाखवतोय की मी आज जाईन, उद्या जाईन, परवा जाईन, म्हणजे दररोज ही क्रिया दाखवतोय. म्हणजे या ठिकाणी काय म्हणूया, दररोज हे काय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आता या ठिकाणी पहा, अखंड हा शब्द कसा लिहितात,
पर्याय 2 प्रमाणे. लक्षात ठेवा असाच असतो, यामध्ये काही जास्त पाहायची गरज नाहीये. प्रश्न क्रमांक 42, योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा. टिंब टिंब उद्गारवाचक चिन्ह असे का घडले माझ्यासोबत. आता मित्रांनो या ठिकाणी एखादी व्यक्ती देवाकडे गाऱ्हाण घालते आणि म्हणते की देवा रे असं का घडते माझ्यासोबत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे, या ठिकाणी काय येणार आहे, देवा रे हे केवलप्रयोगी अव्यय येणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 43, चिंदी हा शब्द टिंबटिंब भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. आता या ठिकाणी पहा चिंदी हा शब्द आहे तो कानडी भाषेतून मराठीत आलेला आहे. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो इतर भाषांमधून मराठीमध्ये आलेल्या शब्दांची यादी आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल. त्यासाठी काय करायचं आहे, बायोमधील किंवा डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 44, टिंबटिंब अव्यय म्हणजे असे अविकारी शब्द जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात. आता मित्रांनो आपण पाहिलेलं आहे, जे शब्द आपण मनातील भावना व्यक्त करण्यासाठी वापरतो त्यांना काय म्हणतो आपण, केवलप्रयोगी अव्यय. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1. उद्गारात्मक वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्ययाचा वापर केला जातोय. उभयान्वी अव्यय म्हणजे काय, दोन किंवा अधिक शब्द किंवा 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं, उभयान्वी अव्यय. क्रियाविशेषण म्हणजे काय, तर क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, क्रियाविशेषण. आणि जर तो अविकारी असेल तर क्रियाविशेषण अव्यय. त्यासोबतच शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर नामाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं, शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, अन्नदाता म्हणजे कोण. मित्रांनो अन्नदाता म्हणजे काय, अन्न देणारा, दाता म्हणजे देणारा, दान करणारा. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1. प्रश्न क्रमांक 46, सतत उद्योगशील असणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. आता मित्रांनो उद्योगशील म्हणजेच काय, उद्यमशील. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 47, जेव्हा पश्चाताप झाला तेव्हा वेळ निघून गेली होती या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा उपप्रकार ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, जेव्हा पश्चाताप झाला तेव्हा वेळ निघून गेली होती, यामध्ये जेव्हा आणि तेव्हा हे काय आहेत, संकेतदर्शक किंवा संकेतबोधक उभयान्वी अव्यय आलेले आहेत. आणि त्यामुळे तयार झालेलं वाक्य कोणतं आहे, तर ते आहे क्रियाविशेषण अव्यय वाक्य किंवा क्रियाविशेषण वाक्य. तर कोणतं असणार आहे मग ते, ज्या ठिकाणी संकेतबोधक उभयान्वी अव्यय आलेले आहेत त्या ठिकाणी काय म्हणणार आहे आपण, ते वाक्य देखील संकेतदर्शक आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 48, खालील वाक्य पूर्ण करा. समोर भला मोठा साप पाहून माझ्या तर टिंबटिंब. आता मित्रांनो खूप घाबरण्यासाठी काय असतं, गाळण उडाली, तोंडचे पाणी पळाले. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे, भला मोठा साप पाहून माझ्या तोंडचे पाणी पळाले. म्हणजे पर्याय 3. जीवाला म्हणजे हैसे वाटले, बरे वाटले. अंगाची लाही झाली म्हणजे खूप राग आला आणि तोंडाला पाणी सुटले म्हणजे आसक्ती निर्माण झाली किंवा हाव सुटली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, शुद्ध शब्द निवडा. आता मित्रांनो कंदील हा शब्द पर्याय 1 प्रमाणे लिहितात, लक्षात ठेवा आणि व्यवस्थित पाहून घ्या. हा प्रश्न येऊ शकतोय. प्रश्न क्रमांक 50, रक्तचंदन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा. आता मित्रांनो रक्तचंदन म्हणजे काय, रक्तासारखे चंदन. याचा विग्रह कसा होतो, रक्तासारखे चंदन. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1. तर मित्रांनो हे होते आजचे सराव प्रश्न. जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच व्हिडिओमधील माहितीच्या आधारे विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न आहे, तिचे केस म्हणजे काळे मेघ जणू या वाक्यातील अलंकार कोणता. आता मित्रांनो या ठिकाणी पर्याय आहेत, उपमा, अनुप्रास, उत्प्रेक्षा, अनन्वय. जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल किंवा तुमचा मराठी व्याकरणाचा अभ्यास व्यवस्थित झाला असेल तर तुम्हाला याचं उत्तर लगेच देता येईल. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ खाली पीडीएफ असं कमेंट करायचं आहे. व्हिडिओ खाली 50 कमेंट झाल्या की पीडीएफ टेलिग्रामवर अपलोड करण्यात येईल आणि त्याची लिंक व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये पिन करून दिली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आपल्या YouTube चॅनलवर
अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.